धन्यवाद सभापती महोदय. माननीय अर्थमंत्र्यांनी जी श्वेतपत्रिकेवर या ठिकाणी सभागृहात सादर केली त्या चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, आजच माहिती मिळाली की डॉक्टर एम.एस. स्वामीनाथनजींना भारतरत्न पुरस्काराने त्या ठिकाणी सन्मानित केलं गेलं. सन्मानित केलं त्याच्याबद्दल आनंद आहे. पण सभापती महोदय, ह्या स्वामीनाथन आयोगानं, ज्याचे स्वामीनाथन अध्यक्ष होते, यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात काही शिफारशी केल्या होत्या, त्या अद्यापपर्यंत ह्या सरकारनं लागू का केल्या नाहीत? मला वाटतं हा सुद्धा प्रश्न सरकारनं कुठेतरी स्वतःकडे विचारणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, मी या केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कसा देशोधडीला लागलाय हे काही उदाहरणावरून मी आपल्या माध्यमातून सरकारच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. सभापती महोदय, 7 डिसेंबर 2023ला कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय त्या ठिकाणी केंद्र सरकारनं घेतला. या कांदा उत्पादक शेतकऱ्यानं ज्यावेळेस याचा कांदा पिकवला आणि भाव नाही म्हणून त्याला उकंड्यावर फेकून द्यायची पाळी आली, त्यावेळेस केंद्र सरकारनं विचारलं नाही की बाबा ह्याच्यासाठी किती खर्च आला, किती मेहनत घ्यावी लागली, किती रक्ताचं पाणी आणि हाडाची काढं करावं लागली. पण अध्यक्ष महोदय, ह्याच कांद्याला जेव्हा 50 रुपये 60 रुपयाच्या घरात दर येत होता, ताबडतोब केंद्र सरकारनं त्या ठिकाणी ह्या निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी कांद्याचा दर कोसळल्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला. अध्यक्ष महोदय, हीच शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायची नीती का केंद्र सरकारची? मी म्हणतो शेतकऱ्याचं उत्पन्न तर दुप्पट झालं नाही, पण उत्पादन खर्च मात्र दुप्पट झालाय. जे DAPचं पोतं 485 रुपयाला मिळायचं खताचं, ते 1350 रुपयाला झालं. जे कीटकनाशक 300 रुपये लिटर होतं ते 700 रुपये लिटर झालं. जे राऊंडअप तणनाशक त्या ठिकाणी 250 रुपये लिटरने मिळायचं ते 750 रुपये लिटर झालं. पूर्वी 1 एकर नांगरण जर करायचे असेल तर शेतकऱ्याला 600 रुपये दर होता नांगरणाचा, तो 2000 रुपये त्या ठिकाणी झाला. म्हणजे अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याचं पीक किंवा शेती करण्यासाठी लागणारा खर्च दुप्पट झाला, पण शेतकऱ्याचं उत्पन्न काही त्या ठिकाणी दुप्पट झालं नाही. सभापती महोदय, सोयाबीन शेतकऱ्याच्या उत्पादक शेतकऱ्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे. या सोयाबीनचा भाव 11,000 रुपये क्विंटल होता. केंद्र सरकारनं पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं. बरं, पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलेलं एक वेळ समजू शकतो की गोरगरीब लोकांना पाम तेल स्वस्त मिळावं ही भूमिका असेल. पण सभापती महोदय, सोयाबीन आयात केल्यामुळं 11,000 रुपये क्विंटल ज्या सोयाबीनचा भाव होता तो 4,000 क्विंटल पर्यंत खाली आला. सभापती महोदय, 11,000चा भाव 4,000 आला असेल तर एका क्विंटल मागे एका शेतकऱ्याचं 6,000 रुपये नुकसान झालं. 5 एकरचा जरी शेतकरी धरला आणि 5 क्विंटल जरी एकरी उत्पादन पकडलं तर 5 25 आणि 25 क्विंटलला जर 6,000 रुपयाचा फटका त्या ठिकाणी शेतकऱ्याला बसत असेल तर किती लाख रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालं. 2-2 लाख रुपये, 2.5 लाख रुपये शेतकऱ्याचं नुकसान त्या ठिकाणी पडलेल्या भावामुळे झालं. आणि त्या शेतकऱ्याला मात्र आपण वर्षाला 6,000 रुपये देऊन त्याचा सन्मान करतो. हाच प्रधानमंत्री किसान सन्मान का साहेब शेतकऱ्यांना? अध्यक्ष महोदय, आज दुधाच्या भावाच्या परिस्थिती सुद्धा तेच आहे. ज्या दुधाचे भाव गाईच्या 38 रुपये लिटर होते, आज तो भाव जवळपास 22 रुपयाच्या घरात आलाय. सभापती महोदय, ऊस उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा आता कुठेतरी पैसे मिळायला चालू होते. चांगला भाव मिळाला असता आपण इथेनॉल निर्मितीवर त्या ठिकाणी बंदी आणली. माझी ह्या चर्चेच्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती आहे की नेमकी उत्पादित केलेल्या साखरेपैकी सामान्य माणसं साखर खातात किती? 15% साखर फक्त सामान्य माणसाला खाण्यासाठी लागते. बाकीची 85% साखर ही कॅडबरी असेल, कोका कोला असेल, ज्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत त्यांच्यासाठी वापरली जाते. मला वाटते फक्त 15% साखर सामान्य माणसाला लागते.
तुम्ही हवं तर 15% साखर कारखानदारांना सांगून तेवढी रेशन कार्डवर द्या फ्री, पण अध्यक्ष महोदय 85% व्यवसाय करणाऱ्या कॅडबरी, कोका कोला अशा कंपन्याला सवलतीच्या दरातली साखर का त्याचा दर कंट्रोल करताय? मला वाटतं ह्याच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारनं कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याचं जगणं कुठेतरी केंद्र सरकारनं त्या ठिकाणी मान्य केलं पाहिजे. शेतकऱ्याने पिकवलेल्या वस्तूचा भाव वाढला की आपलं लक्ष त्या वस्तूवर जातं, त्याच्यावर नियंत्रण केलं जातंय. कांद्याचा त्या ठिकाणी निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बांगलादेशनं आपण जर बघितलं असेल तर आयात शुल्क त्या ठिकाणी लावलं. त्या द्राक्ष उत्पादक शेतकरी सुद्धा आज त्या ठिकाणी कमालीचा भाव पडल्यामुळे अडचणीत आलाय. जो शेतकरी शेती परवडत नाही म्हणून शेती मधनं आपला प्रपंच भागवायचा प्रयत्न करतो, आपला संसार चालवायचा प्रयत्न करतो, त्या शेतकऱ्यांना उत्पादित केलेल्या मालाला जर अशा पद्धतीनं सरकारी धोरणं कंट्रोल करत असतील तर अध्यक्ष महोदय, त्याच पद्धतीनं अदानीच्या सिमेंटच्या एका पोत्याचा भाव 200 रुपये होता, तो 450 रुपयाला गेला. तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही? डिझेलचा भाव किती होता, किती झाला, तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही? मला वाटतंय स्टीलचा भाव काय होता, कुठे गेला, तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही? म्हणजे इतर व्यावसायिकांना तयार केलेल्या मालाला मात्र केंद्र सरकार त्या ठिकाणी कंट्रोल करत नाही, पण शेतकऱ्यांना उत्पादित केलेल्या मालाला मात्र त्या ठिकाणी विविध प्रकारची शेतकरी मारक धोरणं आणून त्या ठिकाणी कंट्रोल करायचं काम आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करायचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे. सभापती महोदय, मी भाषण ऐकत असताना बऱ्याच गोष्टी ऐकल्या. मोठे मोठे हायवे झाले, आता आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे वाटचाल करतोय. हे ऐकून इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट होती, आनंद आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे आपल्या देशातील 70% लोक शेती ह्या व्यवसायावर अवलंबून आहेत. ही शेती मी थोडक्यात संपवणार आहे, बोलू द्या. शेतकऱ्याच्या व्यथा कधी या सभागृहापर्यंत पासून केंद्र सरकारपर्यंत पोहोचू द्या. सभापती महोदय, ज्या शेतीवर शेती पिकली, शेतीच्या मालाला जर भाव असला तर व्यापार पेठेत जर बघितलं आपण तर डॉक्टरचा दवाखाना असू द्या, सोनाराचं दुकान असू द्या, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जोरात चालू असतात. पण शेतकऱ्याच्या पिकवलेल्या वस्तूला जर भाव नसेल, दुष्काळ असेल तर सगळे व्यावसायिक त्या ठिकाणी माशा मारत बसलेले असतात. सभापती महोदय, आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला मला एकच विनंती करायची आहे की हे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आपण जसं करताय त्याच पद्धतीनं नदी जोड प्रकल्प सुद्धा केंद्र सरकारनं महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून हाती घेतली पाहिजे. आज आपण बिहार सारखं राज्य आहे, आसाम सारखं राज्य आहे, ज्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महापूर येतंय, शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे, आणि दुसरीकडे राजस्थान सारखं राज्य आहे, महाराष्ट्रात सुद्धा काही भाग आहे जिथं दुष्काळी परिस्थितीमुळे शेती परवडत नाही म्हणून शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ येते. मला वाटतं अशा दुष्काळी भागाकडे ते पाणी वळवण्याचं काम केंद्र सरकारनं त्या ठिकाणी केलं पाहिजे. सभापती महोदय, माझी विनंती आहे की मोठे हायवे आपण टोल मिळते म्हणून करताय, पण अशाच पद्धतीनं नदी जोड प्रकल्पासारखा महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारनं हाती घेऊन शेतकऱ्याच्या बाबतीत यथोचित असा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा, ही विनंती मी या चर्चेच्या माध्यमातून करतोय. सभापती महोदय, मला एवढंच सांगायचं आहे की आज आता आपण श्वेतपत्रिका आणली, पण थोडी ईडीवर जर श्वेतपत्रिका आणली असती तर लक्षात आलं असतं. किमान काही नमुना म्हणून एखाद्या भाजपवाल्यावर, एकात्र भाजपवाल्यावर कारवाई करा की ईडीची, दाखवायला तरी निसती बाहेर जगाला, लोकाला की बाबा आमच्या सुद्धा लोकांचं चुकलं तर आम्ही त्यांना सोडत नाहीत. दुर्दैवानं आपण जर बघितलं असेल ईडीची कारवाई होती, एक माझा 2 मिनिटात संपवतो साहेब. ईडीची कारवाई होते, जसा तो ग्रहस्थ तुम्हाला सहयोग करायला तयार होतं तसं त्या चौकशीचं पुढं काय होतं, किती लोकांना ईडीच्या नोटिसा गेल्या, आणि जसे ती लोक तुमच्या बरोबर राजकीय ह्याच्यात सहभागी झाली त्याच्यानंतर त्या ईडीच्या कारवाईचं काय झालं, मला वाटतं ह्याच्या बाबतीतली सुद्धा एक श्वेतपत्रिका या ठिकाणी सभागृहात ह्या गोष्टीवर सुद्धा चर्चा त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. सभापती महोदय, आज या ठिकाणी संपवतो सभापती महोदय. I am announcing next speaker. Kindly conclude. सभापती महोदय, फक्त एक महत्वाचा विषय आहे, मराठा समाज, धनगर समाज, कोळी समाज आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला. सभापती महोदय, आता खाली राज्यात पण आपलं सरकार आहे, वर केंद्रात पण आपलं सरकार आहे. मी कायमस्वरूपी म्हणतोय
की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता सगळ्या समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर 50% आरक्षणाची मर्यादा ह्या ठिकाणी लोकसभेतच कायदा Thank करून you. त्या ठिकाणी वाढवावी Thank लागणार you आहे. very much. ती मर्यादा श्री, त्या thank ठिकाणी you. वाढवायचं काम करून ह्या सगळ्या समाजाला न्याय द्यायचं काम Thank you, त्या श्री ठिकाणी केंद्र E.T. सरकारनं मोहम्मद करावं ही बशीर जी. कळकळीची विनंती मी आपल्या एक महत्वाचा उमरगा सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 2014 मध्ये मंत्री महोदय याला वर्क ऑर्डर दिली गेली आणि जवळपास आता 2024 उजाडत आहे. खरं तर 2.5 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करणं अपेक्षित होतं, पण दुर्दैवानं आज 10 वर्ष झाले तरी तो रस्ता काही पूर्ण त्या ठिकाणी होत नाही. कदाचित ताजमहल सुद्धा लवकर बांधून झाला असेल, पण ही रस्ता काही मंत्री महोदय त्या ठिकाणी लवकर होत नाही. तर याला एक टाइम बाउंड त्या ठिकाणी आणि हा रस्ता न झाल्यामुळं अनेक लोकांचे जीव त्या ठिकाणी जात आहेत. मंत्री महोदय, कालच माझ्या मुलीच्या वर्गात शिकणारा एक मुलगा धाराशिवला जे सर्व्हिस रोडचं काम न झाल्यामुळं रॉंग साईडनं जात असताना एका ट्रकला धडकून त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला. त्याचं नाव आहे अर्णब अजय सोनवणे. अतिशय म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे मंत्री महोदय. तर हा रस्ता जो आहे उमरगा सोलापूरचा हा किती दिवसात पूर्ण होईल, त्याला काही टाइम बाउंड त्या ठिकाणी तुम्ही मर्यादा देणार आहेत का? आणि दुसरं एक टेंभुर्णीमधनं लातूरला येण्याच्या बाबतीत आपण चौपदरीकरणाचा DPR पण मंत्री महोदय आपल्याकडे दिला, आपणही सकारात्मक आहात. गडकरी साहेब, तुमचं प्रचंड नाव आहे, फक्त ह्या उमरगा आणि सोलापूरच्या रस्त्यामुळे तुम्हीही प्रयत्न करत नाहीत असं नाही. मी जेव्हा जेव्हा तुमच्याकडे आलो त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिलाय, पण ह्याला एक टाइम ठरवून त्या ठिकाणी त्या वेळेत हा रस्ता त्या ठिकाणी पूर्ण व्हावा ही एक माझी मागणी आहे. आणि टेंभुर्णीपासनं लातूरपर्यंत जो हे आहे हायवे आहे त्या चौपदरीकरणाचा DPR आपल्याकडे आलाय, त्याला तात्काळ मंजुरी मिळून तोही पूर्ण व्हावा. टेंभुर्णी से लातूर तक का जो रोड है उसको 4 लेनिंग मंजूर किया है. 1 महीने भर में उसका टेंडर लग जाएगा. आप बोल रहे हैं वो सीरियस प्रॉब्लम है, मैं भी उसके कारण काफ़ी लोग तकरार करते हैं. दूसरा जो रास्ता है जो सोलापुर तक आता है उसमें जो कंपनी थी उसने दिवाला पीटा, वो NCLT में गई, फिर उसके कंपनी के ऊपर CBI और ED ने रेड मारी, अब उसके पैसे सीज कर दिए. अब वो प्रॉब्लम है कि वो रोड पूरा नहीं कर पा रहा, फिर उसमें मैं कोर्ट में गए. अब प्रॉब्लम है कि ये जो मेजॉरिटी प्रॉब्लम जो आते हैं रोड में, केवल रोड में लैंड एक्विजिशन का प्रॉब्लम, फॉरेस्ट वाइल्ड लाइफ इन्वायरमेंट का क्लियरेंस, रेलवे अप्रूवल, यूटिलिटी शिफ्टिंग, अदर क्लियरेंसेस, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन, कॉन्ट्रैक्टर इशू, बैंक का डिसबर्समेंट रुकता है, फोर्स मेजर होते हैं, और इसमें कॉन्ट्रैक्टर ने दिवाला पीट दिया. वो NCLT में गया, हम वो शुरू करके दूसरे को लाए, उतने में CBI और ED की रेड पड़ी, उसके अगेंस्ट वो कोर्ट में गया तो कोर्ट ने भी उसमें स्टे दिया. तो ये बियॉन्ड कैपेसिटी कुछ प्रॉब्लम्स है. अध्यक्ष महोदय, मला आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना सांगायचं आहे की NH 211चं ज्यावेळेस 10 वर्षापूर्वी भूसंपादन झालं सोलापूर छत्रपती संभाजीनगर हायवेचं, त्यावेळेस लक्ष्मीकांत शंकरवीर नावाच्या शेतकऱ्याला प्रति गुंठा 2,30,000 रुपये इतका मावेजा मिळाला होता. आणि अध्यक्ष महोदय, आता सुरत चेन्नई महामार्गाचं त्या ठिकाणी भूसंपादन होत आहे, त्यावेळेस बालाजी माधव पाटील नावाच्या शेतकऱ्याला 6,250 रुपये प्रति गुंठा त्या ठिकाणी मावेजा मिळतो. 10 वर्षापूर्वी जे भूसंपादन झालं त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात मावेजा मिळतोय आणि आज जे भूसंपादन होत आहे त्याला अतिशय किरकोळ प्रमाणात मावेजा मिळतोय. त्याच्यामुळं ह्याच्यातनं नाराजीमधनं शेतकरी परत कोर्टामध्ये जातात आणि भूसंपादन करायला त्या ठिकाणी अडचणी येतात. माझी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की 2013च्या कायद्याप्रमाणे जर भूसंपादन त्या ठिकाणी केलंय, जो कायदा त्या ठिकाणी डायल्यूट करायचा प्रयत्न होतोय, त्या पद्धतीने जर केलं तर शेतकऱ्यालाही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मावेजा मिळेल. तर ती अंमलबजावणी मंत्री महोदय करणार का? आणि सुरत चेन्नई ह्या हायवेला जोडण्यासाठी एक उस्मानाबाद शहराला स्पर रोडनं जोडण्याच्या बाबतीतलं एक प्रपोजल मंत्री महोदय मी आपल्याकडे दिलं, आपणही त्याच्या बाबतीत सकारात्मक आहात, तर त्याला कधीपर्यंत मंजुरी मिळेल? माननीय स्पीकर महोदय, लँड ॲक्विजिशन हा राज्य सरकारच्या अखत्यारीत असणारा विषय आहे. आपले जे जिल्हाधिकारी आहेत ते राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे लँड ॲक्विजिशनची कॉस्ट काढतात आणि त्याला काला म्हणतो आपण. त्यांनी ती कॉस्ट काढल्यानंतर त्यांना अपील करण्याचा अधिकार आहे आणि ती कॉस्ट आम्हाला स्वीकारावी लागते. जर आम्ही स्वीकारली तर पेमेंट मिळतं,
नाही स्वीकारली तर आम्ही कोर्टात जाऊ शकतो किंवा ते पुढे जाऊ शकतात अपीलमध्ये. त्यामुळे हा प्रश्न राज्य सरकारच्या ह्याच्यात आहे. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ही जी केस आहे की 10 वर्षानंतर तेवढाच निघाला, त्याच्यात राज्य सरकारच्या ह्याच्यात तुम्ही कलेक्टरला पुन्हा एकदा त्याला रिकॅल्क्युलेट करायला सांगा आणि त्यातून मार्ग निघाला तर होईल. आपल्या देशातील 70% लोक शेती ह्या व्यवसायावर अवलंबून आहेत. ही शेती मी थोडक्यात संपवणार आहे, बोलू द्या. शेतकऱ्याच्या व्यथा कधी या सभागृहापर्यंत पासून केंद्र सरकारपर्यंत पोहोचू द्या. अदानीच्या सिमेंटच्या एका पोत्याचा भाव 200 रुपये होता, तो 450 रुपयाला गेला. तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही? डिझेलचा भाव किती होता, किती झाला, तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही? मला वाटतंय स्टीलचा भाव काय होता, कुठे गेला, तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही? म्हणजे इतर व्यावसायिकांना तयार केलेल्या मालाला मात्र केंद्र सरकार त्या ठिकाणी कंट्रोल करत नाही, पण शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या मालाला मात्र त्या ठिकाणी विविध प्रकारची शेतकरी मारक धोरणं आणून त्या ठिकाणी कंट्रोल करायचं काम आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करायचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे. अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, आजच माहिती मिळाली की डॉक्टर MS स्वामीनाथनजींना भारतरत्न पुरस्काराने त्या ठिकाणी सन्मानित केलं गेलं. सन्मानित केलं त्याच्याबद्दल आनंद आहे. पण सभापती महोदय, ह्या स्वामीनाथन आयोगानं, ज्याचे स्वामीनाथन अध्यक्ष होते, ह्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात काही शिफारशी केल्या होत्या, त्या अद्यापपर्यंत ह्या सरकारनं लागू का केल्या नाहीत? मला वाटतं हा सुद्धा प्रश्न सरकारनं कुठेतरी स्वतःकडला विचारणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, मी या केंद्र सरकारच्या धोरणामुळं शेतकरी कसा देशोधडीला लागलाय हे काही उदाहरणावरून मी आपल्या माध्यमातून सरकारच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. सभापती महोदय, 7 डिसेंबर 2023ला कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय त्या ठिकाणी केंद्र सरकारनं घेतला. या कांदा उत्पादक शेतकऱ्यानं ज्यावेळेस याचा कांदा पिकवला आणि भाव नाही म्हणून त्याला उकंड्यावर फेकून द्यायची पाळी आली, त्यावेळेस केंद्र सरकारनं विचारलं नाही की बाबा ह्याच्यासाठी किती खर्च आला, किती मेहनत घ्यावी लागली, किती रक्ताचं पाणी आणि हाडाची काढं करावं लागली. पण अध्यक्ष महोदय, ह्याच कांद्याला जेव्हा 50 रुपये 60 रुपयाच्या घरात दर येत होता, ताबडतोब केंद्र सरकारनं त्या ठिकाणी ह्या निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी कांद्याचा दर कोसळल्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला. अध्यक्ष महोदय, हीच शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायची नीती का केंद्र सरकारची? मी म्हणतो शेतकऱ्याचं उत्पन्न तर दुप्पट झालं नाही, पण उत्पादन खर्च मात्र दुप्पट झालाय. जे DAPचं पोतं 485 रुपयाला मिळायचं खताचं, ते 1350 रुपयाला झालं. जे कीटकनाशक 300 रुपये लिटर होतं ते 700 रुपये लिटर झालं. जे राऊंडअप तणनाशक त्या ठिकाणी 250 रुपये लिटरने मिळायचं ते 750 रुपये लिटर झालं. पूर्वी 1 एकर नांगरण जर करायची असेल तर शेतकऱ्याला 600 रुपये दर होता नांगरणाचा, तो 2000 रुपये त्या ठिकाणी झाला. म्हणजे अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याचं पीक किंवा शेती करण्यासाठी लागणारा खर्च दुप्पट झाला, पण शेतकऱ्याचं उत्पन्न काही त्या ठिकाणी दुप्पट झालं नाही. सभापती महोदय, सोयाबीन शेतकऱ्याच्या उत्पादक शेतकऱ्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे. या सोयाबीनचा भाव 11,000 रुपये क्विंटल होता. केंद्र सरकारनं पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं. बरं, पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलेलं एक वेळ समजू शकतो की गोरगरीब लोकांना पाम तेल स्वस्त मिळावं ही भूमिका असेल. पण सभापती महोदय, सोयाबीन आयात केल्यामुळं 11,000 रुपये क्विंटल ज्या सोयाबीनचा भाव होता तो 4,000 क्विंटल पर्यंत खाली आला. सभापती महोदय, 11,000चा भाव 4,000 आला असेल तर एका क्विंटल मागे एका शेतकऱ्याचं 6,000 रुपये नुकसान झालं. 5 एकरचा जरी शेतकरी धरला आणि 5 क्विंटल जरी एकरी उत्पादन पकडलं तर 5 25 आणि 25 क्विंटलला जर 6,000 रुपयाचा फटका त्या ठिकाणी शेतकऱ्याला बसत असेल तर किती लाख रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालं. 2-2 लाख रुपये, 2.5 लाख रुपये शेतकऱ्याचं नुकसान त्या ठिकाणी पडलेल्या भावामुळे झालं. आणि त्या शेतकऱ्याला मात्र आपण वर्षाला 6,000 रुपये देऊन त्याचा सन्मान करतो. हाच प्रधानमंत्री किसान सन्मान का साहेब शेतकऱ्यांना? अध्यक्ष महोदय, आज
दुधाच्या भावाच्या परिस्थिती सुद्धा तेच आहे. ज्या दुधाचे भाव गाईच्या 38 रुपये लिटर होते, आज तो भाव जवळपास 22 रुपयाच्या घरात आलाय. सभापती महोदय, ऊस उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा आता कुठंतरी पैसे मिळायला चालू होते, चांगला भाव मिळाला असता. आपण इथेनॉल निर्मितीवर त्या ठिकाणी बंदी आणली. माझी ह्या चर्चेच्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती आहे की नेमकी उत्पादित केलेल्या साखरेपैकी सामान्य माणसं साखर खातात किती? 15% साखर फक्त सामान्य माणसाला खाण्यासाठी लागते. बाकीची 85% साखर ही कॅडबरी असेल, कोका कोला असेल, ज्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत त्यांच्यासाठी वापरली जाते. मला वाटते फक्त 15% साखर सामान्य माणसाला लागते. तुम्ही हवं तर 15% साखर कारखानदारांना सांगून तेवढी रेशन कार्डवर द्या फ्री. पण अध्यक्ष महोदय, 85% व्यवसाय करणाऱ्या कॅडबरी, कोका कोला अशा कंपन्याला सवलतीच्या दरातली साखर का त्याचा दर कंट्रोल करताय? मला वाटतं ह्याच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारनं कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याचं जगणं कुठेतरी केंद्र सरकारनं त्या ठिकाणी मान्य केलं पाहिजे. शेतकऱ्याने पिकवलेल्या वस्तूचा भाव वाढला की आपलं लक्ष त्या वस्तूवर जातं, त्याच्यावर नियंत्रण केलं जातंय. कांद्याचा त्या ठिकाणी निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बांगलादेशनं आपण जर बघितलं असेल तर आयात शुल्क त्या ठिकाणी लावलं. त्या द्राक्ष उत्पादक शेतकरी सुद्धा आज त्या ठिकाणी कमालीचा भाव पडल्यामुळे अडचणीत आलाय. जो शेतकरी शेती परवडत नाही म्हणून शेती मधनं आपला प्रपंच भागवायचा प्रयत्न करतो, आपला संसार चालवायचा प्रयत्न करतो, त्या शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या मालाला जर अशा पद्धतीनं सरकारी धोरणं कंट्रोल करत असतील तर अध्यक्ष महोदय, त्याच पद्धतीनं अदानीच्या सिमेंटच्या एका पोत्याचा भाव 200 रुपये होता, तो 450 रुपयाला गेला. तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही? डिझेलचा भाव किती होता, किती झाला, तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही? मला वाटतंय स्टीलचा भाव काय होता, कुठे गेला, तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही? म्हणजे इतर व्यावसायिकांना तयार केलेल्या मालाला मात्र केंद्र सरकार त्या ठिकाणी कंट्रोल करत नाही, पण शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या मालाला मात्र त्या ठिकाणी विविध प्रकारची शेतकरी मारक धोरणं आणून त्या ठिकाणी कंट्रोल करायचं काम आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करायचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे. सभापती महोदय, मी भाषण ऐकत असताना बऱ्याच गोष्टी ऐकल्या. मोठे मोठे हायवे झाले, आता आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे वाटचाल करतोय. हे ऐकून इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट होते, आनंद आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे आपल्या देशातील 70% लोक शेती ह्या व्यवसायावर अवलंबून आहेत. ही शेती मी थोडक्यात संपवणार आहे, बोलू द्या. शेतकऱ्याच्या व्यथा कधी या सभागृहापर्यंत पासून केंद्र सरकारपर्यंत पोहोचू द्या. सभापती महोदय, ज्या शेतीवर शेती पिकली, शेतीच्या मालाला जर भाव असला तर व्यापार पेठेत जर बघितलं आपण तर डॉक्टरचा दवाखाना असू द्या, सोनाराचं दुकान असू द्या, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जोरात चालू असतात. पण शेतकऱ्याच्या पिकवलेल्या वस्तूला जर भाव नसेल, दुष्काळ असेल तर सगळे व्यावसायिक त्या ठिकाणी माशा मारत बसलेले असतात. सभापती महोदय, आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला मला एकच विनंती करायची आहे की हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपण जसं करताय त्याच पद्धतीनं नदी जोड प्रकल्प सुद्धा केंद्र सरकारनं महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून हाती घेतली पाहिजे. आज आपण बिहार सारखं राज्य आहे, आसाम सारखं राज्य आहे, ज्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महापूर येतंय, शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे, आणि दुसरीकडे राजस्थान सारखं राज्य आहे, महाराष्ट्रात सुद्धा काही भाग आहे जिथं दुष्काळी परिस्थितीमुळे शेती परवडत नाही म्हणून शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ येते. मला वाटतं अशा दुष्काळी भागाकडे ते पाणी वळवण्याचं काम केंद्र सरकारनं त्या ठिकाणी केलं पाहिजे. सभापती महोदय, माझी विनंती आहे की मोठे हायवे आपण टोल मिळते म्हणून करताय, पण अशाच पद्धतीनं नदी जोड प्रकल्पासारखा महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारनं हाती घेऊन शेतकऱ्याच्या बाबतीत यथोचित असा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा, ही विनंती मी या चर्चेच्या माध्यमातून करतोय. सभापती महोदय, मला एवढंच सांगायचं आहे की आज आता आपण श्वेतपत्रिका आणली, पण थोडी ईडीवर जर श्वेतपत्रिका आणली असती तर लक्षात आलं असतं. किमान काही नमुना म्हणून एखाद्या भाजपवाल्यावर, एकात्र भाजपवाल्यावर कारवाई करा की ईडीची, दाखवायला तरी निसती बाहेर जगाला, लोकाला, किंवा आमच्या सुद्धा लोकांचं चुकलं तर आम्ही त्यांना सोडत नाहीत. दुर्दैवानं आपण जर बघितलं असेल ईडीची कारवाई होती, एक माझा 2 मिनिटात संपवतो साहेब. ईडीची कारवाई होते,
जसा Kindly तो conclude. ग्रहस्थ तुम्हाला सहयोग करायला तयार होतो तसं त्या चौकशीचं पुढं काय होतं, किती लोकांना ईडीच्या नोटिसा गेल्या आणि जसे ती लोक तुमच्या बरोबर राजकीय ह्याच्यात सहभागी झाली त्याच्यानंतर त्या ईडीच्या कारवाईचं काय झालं, मला वाटतं ह्याच्या बाबतीतली सुद्धा एक श्वेतपत्रिका या ठिकाणी सभागृहात ह्या बहुत बहुत गोष्टीवर सुद्धा धन्यवाद. चर्चा त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. सभापती महोदय, आज या प्लीज ठिकाणी कंक्लूड. संपवतो सभापती महोदय. मला Conclude. I am announcing next speaker. Kindly just- conclude. सभापती महोदय, फक्त एक महत्वाचा विषय आहे, मराठा समाज, धनगर समाज, कोळी समाज आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला. सभापती महोदय, आता खाली राज्यात पण आपलं सरकार आहे, वर केंद्रात पण आपलं सरकार आहे. मी कायमस्वरूपी म्हणतोय की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता सगळ्या समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर 50% आरक्षणाची मर्यादा ह्या ठिकाणी लोकसभेतच कायदा Thank करून you. त्या ठिकाणी वाढवावी Thank लागणार you आहे. very much. ती मर्यादा श्री, त्या thank ठिकाणी you. वाढवायचं काम करून या सगळ्या समाजाला न्याय द्यायचं काम Thank you, त्या श्री ठिकाणी केंद्र E.T. सरकारनं मोहम्मद करावं ही बशीरजी. कळकळीची विनंती मी आपल्या माध्यमातून सरकारकडे करत आहे. Shri धन्यवाद E.T. सभापती मोहम्मद महोदय. बशीरजी. सभापती महोदय, मी या ठिकाणी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 याच्यावर चर्चा करण्यासाठी उभा आहे. सगळ्यात पहिल्यांदा या चर्चेला सुरुवात करण्याच्या पूर्वी अतिशय महत्वाच्या गोष्टीकडे माझं केंद्र सरकारचं लक्ष वेधायचंय. आपल्या माहितीसाठी 11,000 रुपये क्विंटल ज्या सोयाबीनचा दर होता ते सोयाबीन आज शेतकऱ्याला 3839 रुपयाने विकायची वेळ आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून केंद्र सरकारनं हमीभाव खरेदी केंद्र त्या ठिकाणी सुरू केली होती. 10 डिसेंबर 2024 पासून आजपर्यंत म्हणजे साधारणतः 2 महिन्यात जवळपास 44,013 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदी केल्या होत्या. त्याच्यापैकी 2 महिन्यात साधारणतः 15,749 शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी 2 महिन्यात सोयाबीन खरेदी झालंय. काल शेवटची दिवस होती, काल शेवटची मुदत होती आणि जवळपास अजून 28,000 पेक्षा अधिकचे शेतकरी हे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर खरेदी व्हावं त्याच्या प्रतीक्षेत आहेत. माझी केंद्र सरकारला कळकळीची नम्र विनंती आहे की त्या शेतकऱ्याचं जगणं कुठंतरी मान्य करून त्या शेतकऱ्याचं शेवटचं सोयाबीनचं पोतं जोपर्यंत खरेदी केलं जात नाही तोपर्यंत ह्या हमीभाव खरेदी केंद्राची मुदत त्या ठिकाणी केंद्र सरकारनं वाढवावी ही विनंती मी आपल्या माध्यमातून कृषी मंत्री महोदयांना करीत आहे. मी स्वतः पण त्यांना भेटलो, त्यांना ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी लक्षात आणून दिली. त्याच्यामुळं आपल्या माध्यमातून विनंती आहे की तातडीने त्या ठिकाणी ह्या खरेदीची मुदत केंद्र सरकारनं वाढवावी. सभापती महोदया, केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना मला आपल्याला लक्षात आणून द्यायचंय की सन 2016 मध्ये या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी फार मोठा गाजावाजा करून त्या ठिकाणी सांगितलं की 2022 पर्यंत आम्ही देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न त्या ठिकाणी दुप्पट करू. सभापती महोदय, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही, उत्पादन खर्च मात्र त्या ठिकाणी शेतकऱ्याचा दुप्पट झालाय. आपण बघितलं असेल, जो शेतकरी त्या ठिकाणी त्या शेतीच्या माध्यमातनं स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतो, स्वतःचा प्रपंच त्या ठिकाणी चालवायचा प्रयत्न करतो, स्वतःची लेकरं त्या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करतो, ती शेती कशी नुकसानीची होत चालली आहे मला वाटतं याच्याकडे सुद्धा केंद्र सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे. सभापती महोदय, सोयाबीनचा दर 11,000 रुपये गेला की ताबडतोब केंद्र सरकारचं लक्ष त्या ठिकाणी त्या सोयाबीनच्या दराकडे जातं. पाम तेलावरचं आयात शुल्क त्या ठिकाणी कपात केलं जातं, सोया पेंट त्या ठिकाणी आयात केली जाते आणि 11,000 रुपये क्विंटल विकलं जाणारं सोयाबीन त्या ठिकाणी शेतकऱ्याला आज 3839 रुपयानं विकायची वेळ त्या शेतकऱ्यावर आणली जाते. सभापती महोदया, कांद्याचा दर वाढला, लगेच कांद्याच्या निर्यातीवर त्या ठिकाणी बंदी आणली जाते आणि कांद्याचे दर सुद्धा त्या ठिकाणी पाडले जाते. सभापती महोदया, जसं उद्योगपतीला एक सिमेंटचं पोतं तयार केलं, स्टील तयार केलं, त्यावेळेस त्याच्यावर किती नफा घ्यायचा आहे याचा अधिकार आहे. मला वाटतं त्याच पद्धतीनं शेतकऱ्यानं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून, हाडाची काढं करून जे सोयाबीन पिकवलंय, जे पीक पिकवलंय त्या पिकावर सुद्धा त्याला किमान
त्याचा प्रपंच चालावा इतका नफा मिळवण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे, हे सुद्धा कुठेतरी केंद्र सरकारनं त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. सभापती महोदया, सोयाच्या बाबतीत तीच परिस्थिती, कांद्याच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे. आपल्या माहितीसाठी मला आपल्याला सांगायचं की दुधाच्या भावाच्या बाबतीत सुद्धा तीच अवस्था आहे. माझा जे लोकसभा क्षेत्र आहे तिथं साधारणतः बोमपरांडा वाशी ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये आणि त्या क्षेत्रामध्ये खास करून खव्याचं उत्पादन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केलं जातं. कुंतलगिरीचा पेढा म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. दुर्दैवानं सभापती महोदया, गुजरातवरनं एक मिठा मावा त्या ठिकाणी भेसळयुक्त खवा त्या ठिकाणी आणला जातो, जो की 70 रुपये 80 रुपये किलोच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकला जातो आणि ज्याच्यामुळं 150 रुपये किलोनं विकला जाणारा हा आमचा खवा आज शेतकऱ्याला 120 रुपयानं विकावा लागतोय. या पद्धतीनं मला वाटतं ह्या भेसळयुक्त खव्यावर सुद्धा त्या ठिकाणी तातडीनं बंदी आणणं गरजेचं आहे आणि लोकांच्या आरोग्याशी हा खेळ एक प्रकारे त्या ठिकाणी लावलेला आहे, त्याच्यावर सुद्धा नियंत्रण केंद्र सरकारनं आणणं गरजेचं आहे. सभापती महोदय, मला आपल्या माध्यमातून लक्षात आणून द्यायचंय की महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाबाई पटेल यांनी 15% नफा पकडून त्या ठिकाणी 7,000 रुपये हमीभाव सोयाबीनचा करावा अशी विनंती त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे केली होती. 15% नफा पकडून फक्त. सभापती महोदय, असं असताना सुद्धा केवळ 4,892 रुपये त्या ठिकाणी हमीभाव सोयाबीनचा काढला गेला. 15% सुद्धा शेतकऱ्यानं त्या सोयाबीनवर नफा कमावा असं केंद्र सरकारला वाटत नाही का? मला वाटतं ह्याचा विचार सुद्धा त्या ठिकाणी केंद्र सरकारनं करणं गरजेचं आहे. सभापती महोदय, आपण अनेक कायदे या ठिकाणी करतो, अनेक ऍक्ट संसदेच्या माध्यमातून तयार केले जातात. मला वाटतंय शेतकऱ्याचं उत्पादन खर्च गृहीत धरून त्या ठिकाणी त्याच्या वस्तूला भाव देण्याच्या बाबतीत एखादा ऍक्ट, एखादा कायदा ही लोकसभा कधी पारित करणार आहे? त्या शेतकऱ्याचं जगणं सुद्धा हे केंद्र सरकार कधी मान्य करणार आहे? आणि त्याची शेती नफ्याची व्हावी ह्याच्यासाठी केंद्र सरकार कधी प्रयत्न करणार आहे? ती करावी अशी माझी आजच्या या चर्चेच्या निमित्तानं त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे विनंती आहे. आज सांगितलं जात आहे की 12 लाख रुपयापर्यंतचं जे उत्पन्न आहे, म्हणजे 12 लाख रुपये कमवणाऱ्या माणसाला त्याच्यावर कसल्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागणार नाही. सभापती महोदय, आमच्या भागातल्या शेतकऱ्यानं ह्या कर्जाची नुकसानीची स्थिती बघून अक्षरशः त्याच्यावर आत्महत्येची वेळ येते आणि आत्महत्या झाल्याच्या नंतर सरकार त्याला 1 लाख रुपयाची मदत करतंय. मला सांगा, त्या गोरगरीब शेतकऱ्यानं 12 लाख रुपये कधी कमावे आणि 12 लाख रुपयावरच्या तुमच्या टॅक्स एक्झम्पशनचा फायदा त्या गरीब शेतकऱ्यांना कधी यावा? मला वाटतं ह्याचा विचार सुद्धा त्या ठिकाणी केंद्र सरकारनं करणं नितांत गरजेचं आहे. आज आपल्या माध्यमातून मला लक्षात आणून द्यायचंय की प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या बाबतीत फार मोठी घोषणा त्या ठिकाणी वारंवार केली जाते. सभापती महोदय, या प्रधानमंत्री फसल विमा योजनेची अवस्था मला आपल्या माध्यमातून सरकारच्या लक्षात आणून द्यायची. आपल्या माहितीसाठी या योजनेच्या माध्यमातून जवळपास मागच्या 10 वर्षात केंद्र सरकारचा हिस्सा, राज्य सरकारचा हिस्सा आणि शेतकऱ्याचा हिस्सा असं मिळून जवळपास 42,000 कोटी रुपयाचा प्रीमियम या ठिकाणी विमा कंपन्याला दिला गेला आणि ह्या प्रीमियमच्या बदल्यात शेतकऱ्याची क्लेम म्हणजे त्याची नुकसान भरपाई जी दिली गेली ती 36,300 कोटी रुपयाची. म्हणजे साधारणतः ह्या विमा कंपन्यांनी मागच्या 10 वर्षात फक्त एकट्या महाराष्ट्रात 5,700 कोटी रुपये इतका नफा ह्या पीक विमाच्या माध्यमातून कमवलेला आहे. सभापती महोदय, मला आपल्या माध्यमातून लक्षात आणून द्यायचं की 17,000-18,000 रुपये एका हेक्टरसाठी विमा उतरवण्यासाठी त्या ठिकाणी विमा कंपनीला प्रीमियम दिला जातो आणि ज्यावेळेस नुकसान भरपाई द्यायची वेळ येते त्यावेळेस मात्र हे पीक विमा कंपन्या कधीही सरसगट शेतकऱ्यांना सरासरी 18,000 रुपये इतका पीक विमा कधीही देत नाहीत. कायम पीक विमा कंपन्या त्या ठिकाणी नफ्यात असतात. म्हणून ह्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा पुनर्विचार केंद्र सरकारनं करावा ह्याच्या माध्यमातून. आणि ह्या कंपन्या कोणत्या आहेत? आपण जर बघितलं असतील तर पूर्वी फक्त सरकारी कंपन्या ह्या विमा काढायच्या, पण आता आपण जर बघितलं असेल रिलायन्स जनरल इन्शुरन्स. सभापती महोदय, 10 मिनिट आहेत, मला 5 मिनिटं पण झालेलं नाहीत. रिलायन्स जनरल इन्शुरन्स, HDFC आर्गो, इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स, मला वाटतं बजाज अलायन्स,
भारतीय एक्सा, ICICI लोंबार्ड सगळे प्रायव्हेट विमा कंपन्या आहेत सभापती महोदय, आणि ह्या मोठ्या प्रमाणात दफेखोरी करतायत. माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला की 17-18 हजार रुपये एक हेक्टरला पीक विमा कंपनीला, म्हणजेच ह्या प्रायव्हेट कंपन्याला प्रीमियम भरण्यापेक्षा 18 हजार रुपये मदत जर डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्याला त्या ठिकाणी दिली तर निश्चितपणे पूर्ण देशातला शेतकरी तुमचा त्या ठिकाणी आभार मानेल आणि तुमचं या निर्णयाचं सुद्धा त्या ठिकाणी अभिनंदन करेल. मला वाटतंय शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय जर कुठला असेल तर त्याच्यासाठी शेतीसाठी दिलं जाणारं पाणी आणि त्यासाठी दिली जाणारी वीज. मला वाटतं या देशाचे पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयींनी नदीजोड प्रकल्पासारख्या अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्पाची त्या ठिकाणी घोषणा केली गेली. ज्या भागात अतिवृष्टी होते, जास्त पाऊस पडतो आणि पुरामुळे नुकसान होतंय, अशा भागातल्या नद्यांचं पाणी जिकडे दुष्काळी भाग आहे त्या भागाकडे वळवण्याचा ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा उद्देश होता. सभापती महोदय, त्या प्रकल्पाच्या बाबतीत एक शब्दही त्या ठिकाणी ह्या केंद्र सरकारच्या माध्यमातून काढला जात नाही. तुमच्याच पक्षाचे अटल बिहारी वाजपेयी होते, त्यांनी हा महत्वाकांक्षी प्रकल्प त्या ठिकाणी हाती घेतला होता. मला वाटते याच्याकडे सुद्धा केंद्र सरकारनं लक्ष घालून त्या ठिकाणी ह्या प्रकल्पाला सुद्धा गती देण्याच्या बाबतीत तातडीनं कारवाई करणं सभापती महोदय त्या ठिकाणी गरजेचं आहे. आज मला आपल्या माध्यमातून माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये होत असलेल्या रेल्वे मार्गाच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून केंद्र सरकारच्या लक्षात आणून द्यायची आहे. 2014 मध्ये तुळजाभवानीचं आई तुळजाभवानीचं क्षेत्र हे रेल्वे मार्गाने जोडायचा निर्णय त्या ठिकाणी झाला. 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी त्या ठिकाणी रेल्वे मार्गाची घोषणा केली. पण दुर्दैवानं ह्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी 8 जानेवारी 2019 त्या ठिकाणी उजडावा लागला आणि ज्यावेळेस याला पहिल्यांदा प्रशासकीय मान्यता दिली गेली त्यावेळेस या प्रकल्पाचा खर्च होता केवळ 904 कोटी रुपये. पण दुर्दैवानं आजपर्यंत म्हणजे 2019 पासून ते 2024 पर्यंत या प्रकल्पासाठी 1026 कोटीची तरतूद त्या ठिकाणी केली गेली. सभापती महोदय, ह्याच्यामुळे आता या प्रकल्पाची किंमत जवळपास 3000 कोटी रुपये म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे 904 कोटी रुपये लागणाऱ्या प्रकल्पाला आज 3000 कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी लागते. साधारणतः 2000 कोटी रुपये जास्तीचे पैसे या प्रकल्पासाठी खर्च करावे लागतात आणि असं असताना सुद्धा किमान 1000 कोटी रुपयाची तरतूद तरी या प्रकल्पासाठी करणं आवश्यक होतं. केवळ 225 कोटी रुपयाची तरतूद सभापती महोदय ह्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये त्या ठिकाणी केली गेली आहे. ह्या पद्धतीने जर हा रेल्वे मार्ग पूर्ण करायचा म्हटलं तर मला वाटतं पुढच्या अजून 10 वर्ष लागतील आणि त्यावेळेस मग 6000 कोटीला सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी लागेल का 7000 कोटीला सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी लागेल याचा विचार सुद्धा केंद्र सरकारनं त्या ठिकाणी करावा. माझा एक शेवटचा विषय आणि महत्वाचा विषय मी आपल्या माध्यमातून सरकारच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. सभापती महोदय, त्या ठिकाणी सांगितलं जाते प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. सभापती महोदय, एखादा गरीब माणूस त्याला डॉक्टर सांगते की आता अमुक अमुक शस्त्रक्रिया करा. ती गरीब माणूस दवाखान्यात जाते. दवाखान्यात गेल्याच्या नंतर पहिल्यांदा त्याला सांगितलं जाते की ही आजार आमच्या लिस्टमध्ये नाही. पुन्हा सांगितलं जाते की आमचं हॉस्पिटल या लिस्टमध्ये नाही. आणि सभापती महोदय, हे सगळं जरी असलं तरी पूर्ण खर्च आम्ही त्या ठिकाणी करू शकत नाही. मला वाटतं त्या गरीबाला सुद्धा त्याच्या आरोग्यावर उपचार करण्याचा अधिकार आहे. ह्या पद्धतीनं जर त्या ठिकाणी त्या माणसाला ज्या माणसावर हे वैद्यकीय उपचार करावे लागते त्याला जर तातडीनं मदत नाही मिळाली तर जर अक्षरशः पूर्ण कुटुंब त्याचा परिवार त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या अडचणीत येतो. जवळ असलेली 1 एकर 2 एकर जमीन त्या ठिकाणी विकून त्याच्यावर इलाज करायला त्याला भाग पाडलं जातंय. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रधानमंत्री सहायता निधीमधनं सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मर्यादा आहेत. फक्त 3च माणसाला एका महिन्यात मदत करता येते. आता 24 लाख लोकसंख्या असणाऱ्या मतदारसंघात आम्ही येतो. 3च लोकांनी आजारी पडावं का आणि ते सुद्धा सरकारच्या लिस्ट मधले असलेला आजार बघून त्या ठिकाणी आजारी पडावं का? मला वाटतं याचा विचार सुद्धा केंद्र सरकारनं करावं आणि सर्व समावेशक सगळ्या आजारांचा समावेश असणारी एक योजना त्या ठिकाणी आणावी जेणेकरून कुठल्याही गरीब माणसाला त्याच्यावर इलाज करण्यासाठी पासून वंचित राहावं लागणार नाही याची